नागरिकांसाठी भारती मैंद पतसंस्थेचा आधार आपुलकीचा। पुसद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने नदी नाल्याकाठी व सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले। अनेकांच्या घरातील दैनंदिन उपयोगातील साहित्य देखील पाण्यात वाहून किंवा भिजून गेले। या नैसर्गिक आपत्तीला पाहून सामाजिक कार्याचा वसा जपणाऱ्या भारती मैंद नागरी सहपतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत समिती अध्यक्ष तथा पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। पूरग्रस्त भागातील अत्यंत विदारक परिस्थिती पाहता तेथील नागरिकांना आपुलकीचा आधार म्हणून 8 दिवस पुरेल इतके किराणा, 5 किलो पीठ, 3 किलो तांदूळ, तेल, साखर, चहापत्ती व मसाला इत्यादी साहित्य देण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार काल आदर्श नगरमधील 150, कोपरा फाटा 37, गणकेश्वर नगर येथील 120 तर इटावामधील 163 नागरिकांना वरील साहित्याचे किट वाटप करण्यात आले असून बोरी मो येथील 50, महावीर नगर भागात 40, कोपरा गाव येथे 30 किट वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी सांगितले। शरद मैंद यांच्यासह बँकेचे सर्व संचालक, बँकेचे सामाजिक उपक्रम समितीचे सदस्य, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य, भारती मैंद पतसंस्थेचे सर्व संचालक, सर्व सामाजिक उपक्रम समिती सदस्य, सर्व अधिकारी कर्मचारी, शरद मैंद मित्रमंडळाचे सदस्य यांच्या उपस्थितीत मागील 2 दिवसांपासून वरील सर्व पूरप्रभावित भागात मदत वाटप सुरू आहे। एकीकडे शासनाकडून नुकसानग्रस्त भागात सर्वेचे काम सुरू असताना पूरग्रस्त नागरिकांना वेळेवर किराणा किट उपलब्ध करून दिल्याबद्दल मदत मिळालेल्या पूरबाधित नागरिकांनी भारती मैंद पतसंस्थेचा तसेच सामाजिक उपक्रम समितीचे अध्यक्ष शरद मैंद सर्व संचालक यांच्या प्रति समाधान व्यक्त करीत आहे।